वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद झालेल्या कास पुष्प पठारावरती सध्या मुसळधार पाऊस पडत असून या भागामध्ये धुके आणि पाऊस असा अद्भुत संगम पाहायला मिळतोय। सध्या कास पठारावरती फुलांचा हंगाम सुरू झालाय। कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होण्याआधी काही दिवस उरलेले असतानाच रान हळद म्हणजे चवर जातीच्या फुलांचा बहर पठारावरती पाहायला मिळतोय। यामुळे कास पठार पांढरे शुभ्र पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या प्रजातीची 150 गुण अधिक दुर्मिळ प्रजातीची रंगीबेरंगी फुलं दरवेळेस कास पठारावरती पाहायला मिळतात आणि यावेळी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी फुलांचा हंगाम सुरू होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या ठिकाणी सध्या रान हळद आणि वायतुरा या दोन फुलांचा भर कास पठारावरती पाहायला मिळतोय। जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेलं कासचं पुष्प पठार आता रान हळद या फुलानं बहरू लागल्याचे चित्र पाहायला मिळते। माझ्या मागे हे जे तुम्हाला दृश्य दाखवतोय या ठिकाणी ही पूर्ण पांढरी चादर या रान हळद फुलाची आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे धुकं आणि या ठिकाणी पांढरी फुलाची चादर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक या कासच्या पुष्प पठारावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी सध्या 2 ते 3 प्रकारची फुलं देखील उमलू लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। रान हळद असेल, त्याचबरोबर वायतुरा म्हणजे सातारी तुरा हे फुल देखील उमलू लागले आहे। त्याचबरोबर अनेक वनस्पती विविध प्रकारच्या प्रजातीची फुलं या ठिकाणी उमलू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पर्यटकांची पावलं या ठिकाणी हळूहळू वळू लागले आहेत। काय सांगाल नेमकं? नमस्कार। सध्या कास पठारावर समितीमार्फत अंतिम जाळी लावण्याचं अंतिम काम चालू आहे। 1 ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कास पठार पूर्णपणे फुलांनी भरलेला असेल, त्यावेळेला कास पठार आपण पर्यटकांसाठी चालू करू। आता सध्या कास पठार रान हळद हे फुल फुलल्यामुळं कास पठार पूर्णपणे पांढरं शुभ्र दिसत आहे। त्याचप्रमाणे वायतुरा हाही कास पठारावर फुललेला आहे। तर पर्यटकांनी उल्लडबाजी न करता फुलांचा हंगाम काळामध्ये कास पठारच्या हंगाम काळामध्ये फुलांचा आनंद घ्यावा, फुलांची नासधूस फुले तोडू नये असं समितीच्या वतीनं पर्यटकांना आवाहन करण्यात येत आहे। वन समिती आणि वन विभागाच्या माध्यमातून पर्यटकांनी कोणत्याही फुलाची नासधूस करू नये यासाठी देखील सुरक्षित जाळी लावण्याचं काम देखील अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वन विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, कास, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।